हॅलो एव्हरीवन, दिस इज मुद्रा सुर्वे आणि आज आपण बघणार आहोत टेस्ट सिरीज 2. विषय आहे मराठी आणि आजचा टॉपिक आहे समास. तर हा आहे फर्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समास आहे? ओके, तर द्विगु समास म्हणजे काय? तर आता आपण ऑप्शन बघूया. फर्स्ट आहे वनभोजन, सेकंड अनिष्ट, थर्ड पंचामृत आणि फोर्थ आहे घननीळ. आता जो ह्याच्यापैकी जर द्विगु समास बघितला तर द्विगु समास म्हणजे काय? तर हा एक असा समास आहे ज्या समासातील पहिले पद हे संख्यावाचक असते. म्हणजे जर बघितलं तर पहिले जे पद असते ते संख्या दर्शवतं. संख्या म्हणजे कुठलाही नंबर दर्शवतं. म्हणून ह्याला बोलतो आपण की द्विगु समास. आणि जर पूर्ण वर्ड बघितला, पहिले पद असतं संख्यावाचक आणि तो पूर्ण शब्द असतो तो समुच्चयवाचक अर्थ सांगतो. ओके, म्हणजे काय? पहिले पद हे असते संख्या. जर ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये बघितलं तर संख्या, वनभोजन, अनिष्ट, पंचामृत. तर हा जो आहे पंचामृत, ह्याच्यामध्ये पंच म्हणजे 5. ओके, तर ही संख्या आहे, त्यामुळे द्विगु समासाचा शब्द आहे पंचामृत. तर आपलं करेक्ट आन्सर आहे सी. ओके, तर आता वनभोजन जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय? वनभोजन म्हणजे काय? तर वनात केलेले भोजन. ओके, वनभोजन म्हणजे वनात केलेले भोजन. आता ह्याच्यामध्ये वनात केलेले भोजन, हा वनभोजन हा शब्द आहे तो तत्पुरुष समासामध्ये जातो. तत्पुरुषमध्ये का? तर वनात केलेले भोजन हा जो शब्द आहे त्याला आपण जो बोलतो विभक्ती प्रत्यय आहे जो तत्पुरुषला विभक्ती प्रत्यय लागतो आणि जेव्हा पूर्ण शब्द बनतो तेव्हा ह्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो. म्हणजे जेव्हा त्याला आता इथे तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे त्याचा लोप झाला, म्हणून तो आहे तत्पुरुष. देन थर्ड ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन आहे अनिष्ट, जे इष्ट नाही. ओके, जे इष्ट नाही म्हणजे अनिष्ट. तर हा उपसर्गयुक्त शब्द आहे, तो त्यामुळे हा समासमध्ये येत नाही. उपसर्गयुक्त शब्द म्हणून हा समासामध्ये येत नाही. तर ह्याला काय बोलतात? तर अनिष्ट हा शब्द आहे तो उपसर्गयुक्त शब्द आहे. देन तिसरा आपण बघितला पंचामृत, हा द्विगु समासात येतो. कारण द्विगु समास म्हणजे काय? तर या समासातील पहिले पद हे संख्यावाचक विशेषण असते. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे घननीळ. तर घननीळचा हे काय होतो? घन किंवा अतिशय निळा. ओके, घन या शब्दाचा अर्थ काय होतो? अतिशय. तर हे घन आहे, या अतिशय आहे, हे एक प्रकारचं विशेषण आहे. तर ज्या समासामध्ये दोन्ही पदांमध्ये प्रथमा विभक्ती असून जर त्याच्यामधला संबंध हा विशेषण असेल किंवा शब्द हा जर विशेषणयुक्त आला असेल तर त्याला आपण कर्मधाराय समास असे बोलतो. ओके, कुठचा समास? कर्मधाराय. त्यामुळे घननीळ हा शब्द आहे हा कर्मधाराय समास आहे. तर पहिल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे पंचामृत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दिन रात्र हा कोणता समास आहे? ओके, दिन रात्र. आता हा शब्द बघतोय आपण, दिन आणि रात्र. हा जो ह्याच्यातला आहे द्वंद्व. आता द्वंद्व समास म्हणजे काय? तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे ही सारखीच महत्त्वाची असतात. आता जर आपण दिन रात्र हा शब्द बघितला तर ह्याच्यामध्ये दिन आणि रात्र ही दोन्ही पदे सारखीच महत्त्वाची आहेत आपल्याला, म्हणून हा समास आहे द्वंद्व समास. ओके, आन्सर आहे आपलं द्वंद्व. आता बहुव्रीही समास कशाला म्हणतात? तर ह्या बहुव्रीही समाजामध्ये काय होतो? जी दोन्ही पदे असतात त्याचा जर आपण अर्थ लावला तर तिसऱ्याच बाबीचा बोध होतो. उदाहरणार्थ काय? एक उदाहरण घेऊया की नीळकंठ. ओके, जर नीळकंठ असा जर शब्द आपण घेतला तर त्याचा अर्थ काय होतो? की निळा आहे कंठ ज्याचा असा. ओके, तर हा
नीलकंठ, याच्यामधून काय होतो, निळा आहे कंठ ज्याचा असा, म्हणजे त्या शब्दातून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, त्याला बोलतात बहुव्रीही समाज. देन नंतर आहे अव्ययी भाव. जो शब्द अव्ययप्रधान असतो त्याला बोलतो अव्ययी भाव समास. अव्ययी प्रधान शब्द म्हणजे काय, तर समजा आपण घेतलं की यथाशक्ती म्हणजे काय, तर शक्तीप्रमाणे, ह्याच्यामध्ये अव्ययी भाव आहे, त्यामुळे त्याला बोलतो आपण अव्ययी भाव समास. देन दुसरा आहे तत्पुरुष समाज. तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद जास्त महत्त्वाचे असते आणि तो समास तयार होताना जी विभक्ती लागलेली असते त्याचा लोप होतो. ओके, म्हणून त्याला बोलतो आपण तत्पुरुष समास. जसे आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघितलं होतं वनभोजन म्हणजे वनात केलेले भोजन, पण जो शब्द तयार होतो तो आहे वनभोजन, पण त आहे जो विभक्ती प्रत्यय आहे त्याचा लोप होतो, म्हणून त्याला बोलतो तत्पुरुष समास. त्यानंतर तिसरा आहे खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते. तर आताच आपण बघितलं अव्ययीभाव समास म्हणजे काय, तर या ज्या शब्दामध्ये किंवा ज्या समासामध्ये पहिले पद अव्यय असून ते अधिक महत्त्वाचे असते. ओके, अव्ययीभाव म्हणजे काय, पहिले पद अव्यय आणि ते जास्त महत्त्वाचे असते आणि ज्या शब्दांचा वापर क्रियाविशेषणांसारखा केला जातो तर त्याला बोलतो आपण अव्ययीभाव समास. जो शब्द पूर्णपणे क्रियाविशेषणासारखा यूज होतो त्याला बोलतात अव्ययीभाव. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर राजपुत्र, यथाक्रम, दिनरात, नीलकमल, याच्यामध्ये कोणता शब्द तुम्हाला अव्ययीभाव वाटतोय, तर त्याचं आन्सर आहे राजपुत्र. आहे का आन्सर राजपुत्र, तर नाही, राजपुत्र हा तत्पुरुष समास आहे. म्हणजे काय, राजपुत्र या शब्दाची फोड काय आहे, राजाचा पुत्र. ओके, राजपुत्र म्हणजे काय, राजाचा, चा हा विभक्ती प्रत्यय आहे त्यामुळे तो गेला तत्पुरुष समास. देन यथाक्रम, यथाक्रम आहे, यथाक्रम हा शब्दाचा फोड काय आहे, क्रमाप्रमाणे. ओके, यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे. ओके, तर यथाक्रम हा शब्द आहे, यथा हा शब्द अव्यय असून तो अव्यय प्रधान शब्द आहे. ओके, त्याचा जर वापर आपण बघितला यथाक्रम तर तो क्रियाविशेषण आहे, त्यामुळे आपला आन्सर आहे यथाक्रम. देन तिसरा शब्द आहे, आपण बघूया दिनरात्र. जो सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला आलेला दिन प्लस रात्र दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. ओके, त्यामुळे तो द्वंद्व समास आहे. द्वंद्व शब्द लक्षात ठेवायचा, द्वंद्व म्हणजे दोन्ही ज्याच्यामध्ये महत्त्वाचे शब्द असतात. देन नीलकमल, नीलकमल हा आता मगाशी मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवलं की नीलकमल हा कर्मधारय समास आहे. ओके, कारण विशेषण प्लस कमल, त्याच्यामध्ये विशेषण लागलंय आणि त्यामुळे तो शब्द होतो कर्मधारय, तर ह्याचा आन्सर आहे यथाक्रम. देन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता शब्द मध्यम पदलोपी समास आहे. ओके, आता त्याच्या नावातच आहे मध्यम पदलोपी. ओके, मध्यम पदलोपी समास म्हणजे काय, तर हा पण एक कर्मधारय समासाचाच प्रकार आहे, तर ज्याच्यामध्ये जो शब्द तयार होताना मधली पदे लोप पावतात, म्हणजे पहिल्या शब्दाचा दुसऱ्या पदाशी संबंध जोडताना मधली जी काही पदं असतील ती लोप पावतात, म्हणून त्याला बोलतात मध्यम पदलोपी. आता ह्याचे ऑप्शन आहेत निर्धन, नाथसून, 31, पद्मनाभ. तर निर्धन म्हणजे काय, निर्धन म्हणजे आहे धन नसलेला. ओके, तर ह्याच्यामध्ये तर काय सरळ अर्थ आहे, निर्धन म्हणजे धन नसलेला. तर हा शब्द आहे उपसर्गयुक्त. ओके, म्हणजे तो समास नाही आहे, तर हा शब्द आहे उपसर्गयुक्त शब्द. देन सेकंड आहे नाथसून. तर नाथसून कशाला बोलतात, तर नाथसून म्हणजे काय, तर नातवाची बायको या नावाने सून. ओके,
तर मग आता ह्याच्यामध्ये जी मधली पद आहेत नातसूनमध्ये, नातवाची बायको, या नात्याने सून, तर हे जी काही पदं आहेत ती लोप पावलेली आहेत. त्यामुळे हे जे सेकंड ऑप्शन आहे तो आहे मध्यमपदलोपी समास. ओके. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे 31. 31 हे काय आहे, संख्या दर्शवते. एक हा संख्यावाचक शब्द आहे, त्यामुळे तो जातो द्विगु समासात. देन चौथा ऑप्शन आहे पद्मनाभ. पद्म आहे नाभी असा. ओके. पद्म आहे नाभी असा म्हणजे कोण, विष्णू. तर ज्याच्यामध्ये तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून याला बोलतात बहुव्रीही समास. तर मध्यमपदलोपी समासाचा आन्सर काय आहे, तर नातसून. ते नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता शब्द समाहार द्वंद्व समास आहे. आता द्वंद्व समासाचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे 3 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये समाहार द्वंद्व म्हणजे काय, आता खरे खोटे. ओके. तर आपण खरे खोटे ह्याच्यामध्ये कशी दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, पण एकतर एखादी गोष्ट खरी असू शकते किंवा खोटी असू शकते. ओके. खरे किंवा खोटे म्हणजे कुठली गोष्ट आयदर खरी असणार किंवा ती खोटी असणार, त्यामुळे ह्याला बोलतात वैकल्पिक द्वंद्व. ओके. त्याच्यानंतर आहे दुसरा ऑप्शन आहे स्त्री पुरुष. स्त्री व पुरुष म्हणजे काय, दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. स्त्री व पुरुष दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे ह्याला बोलतात इतरेतर द्वंद्व. देन थर्ड ऑप्शन आहे आजन्म. आजन्म म्हणजे काय, जन्मापर्यंतर. तर हा आहे अव्ययीभाव समास. ओके. हा आहे अव्ययीभाव समास. देन कपडा लत्ता. चौथा आहे कपडा लत्ता. आता ह्याच्यामध्ये काय, कपडा लत्ता हा शब्द कशासाठी, की ह्यामध्ये त्या 2 पदांशिवाय म्हणजे कपडा आणि लत्ता म्हणजे ह्या समासातील पदांशिवाय त्याच प्रकारच्या अजून काही गोष्टींचा ह्याच्यात समावेश होतो. म्हणजे कपडा लत्ता म्हणजे तुम्ही स्पेसिफिक बोलू शकत नाही की हाच कपडा, तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या याच प्रकारच्या आणखी गोष्टींचा समावेश होतो, म्हणून त्याला बोलतो आपण समाहार द्वंद्व. दुसऱ्याही गोष्टींचा समावेश होतो म्हणून बोलतात समाहार द्वंद्व. तर ह्याचा आन्सर आहे खालीलपैकी कोणता शब्द समाहार द्वंद्व समास आहे, तर कपडा लत्ता. तर आन्सर आहे डी. तर यावरून आता काय, समास कसे ओळखायचे, जर पहिले पद अव्यय असेल आणि पूर्ण शब्द हा क्रियाविशेषणासारखा वाटत असेल तर असतो अव्ययीभाव समास. त्यानंतर तत्पुरुष समास. जर समास तयार होताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होत असेल आणि त्याच्यातलं दुसरं पद जर महत्त्वाचं असेल तर त्याला बोलतो तत्पुरुष समास. त्यानंतर आहे कर्मधारय. कर्मधारय म्हणजे काय, की ज्या दोन्ही पदामधील संबंध हा विशेषणयुक्त येत असेल किंवा उपमान असेल तर त्याला बोलतो कर्मधारय. ओके. त्यानंतर आहे द्विगु समास. द्विगु समास खूप इझी आहे, ज्याच्यामध्ये पहिला शब्द ही संख्या असेल किंवा कुठल्याही संख्यावाचक विशेषण असेल तर त्याला बोलतो आपण द्विगु समास. त्यानंतर आहे मध्यमपदलोपी. तर ज्याच्यामध्ये जो समासाचा शब्द तयार होताना मधल्या पदांचा लोप होत असेल तर त्याला बोलतो मध्यमपदलोपी. देन आहे द्वंद्व. द्वंद्व मी सांगितलं मगाशीच की दोन्ही पदे सारखीच महत्त्वाची असतात, जसे की स्त्री पुरुष, खरे खोटे. त्याच्यामध्ये पण प्रकार आहे इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व, जे आता आपण एक्सप्लेन केले ते. देन लास्ट आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय, की त्या समासातील शब्दांमुळे तिसऱ्याच बाबीचा बोध होतो, तर त्याला बोलतो आपण बहुव्रीही समास. ओके. तर हे आहेत समासाचे प्रकार.
तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.